वयाच्या 11व्या वर्षी मला दत्त महाराजांकडनंच स्वप्नदृष्टांत झाला. त्याच्यातच त्यांची पहिल्यांदी भेट झाली आणि त्यांनी स्वतः मला माळ देऊन त्यांचा नाममंत्र मला त्यांनी जप करायला सांगितला आणि तो मंत्र होता श्री स्वामी समर्थ. 2002 साली 2 नामधारक आम्हाला मिळाले आणि खरोखरच आम्ही 3-4 जण, आम्ही दोघं आणि ते दोघं, असा आमचा सत्संग सुरू झाला आणि तो परिवार वाढता वाढता आता सिडनी, मेलबोर्न, ब्रिस्बेन, ॲडलेड इथे बरेच नामधारक आहेत. एक कुटुंब तयार झालेलं आहे नामसाधकांचं. आणि म्हटलं अरे परिक्रमा म्हटलं तर नर्मदा मैयाची परिक्रमा आणि आपल्याला जर करावीशी वाटते तर काहीतरी संकेत मिळाला पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी मला माझ्या बहिणीचा मेसेज आला की मी परिक्रमेला निघते. एक सेवेकरी आले, ते गाडी घेऊन आले आणि त्यांनी आम्हाला भोजनाला चक्क रस्त्यावर बसवलं. आणि भोजन म्हणजे काय होतं तर आपल्याकडे हिरव्या मिरच्या असतात, त्या हिरव्या मिरच्यांची भाजी होती, त्या हिरव्या मिरच्यांचंच लोणचं होतं आणि त्या हिरव्या मिरच्यांचाच ठेचा होता आणि त्याबरोबर पोळी. हे भोजन आम्हाला त्यांनी त्यावेळी दिलं. परंतु लागलेली भूक पाहिल्यावर आम्ही काय जेवतो याकडे आमचं लक्ष गेलं नाही. आमच्या हातात दंड होता, ते दोन्ही दंड हातात घेऊन त्यांनी फोटो काढून घेतले आणि काही त्यांच्याशी संवाद नाही आणि ते अचानक आम्हाला म्हणाले, शूलपाणी में तो आपको मैया मिल चुकी है. नाम घेशील का? म्हटलं हो, मला आवडेल नाम घ्यायला. म्हटलं मी घेईन नाम. आणि त्यांनी नाम दिलं आणि ते नाम मला त्यांनी त्यांच्या हाताने जिभेवर दिलं, जिभेवर. आणि ते नाम दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, आता तुझ्यावर जबाबदारी आहे. आता तू जे काय बोलशील ते सगळं खरं होणार. नमस्कार मंडळी, मी शर्मिला नगरकर. माझ्या संस्कृती आणि विचार या चॅनलवर आज परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांचं नाव आहे दीनानाथजी ओक. दीनानाथजी ओक आणि माझी पहिली भेट झाली ती नर्मदा किनारी लछोरा येथे जो प्रतिभाताई चितळे मैयांचा आश्रम आहे तिथे मी परिक्रमावासींच्या सेवेसाठी गेले होते आणि तेव्हा दीनानाथजी पण तिथे आले होते. तेव्हा दीनानाथजींकडनं जे काय ज्ञानेश्वरीवरचं निरूपण ऐकलं, गाईडलाईन्स काही मिळाल्या, खूप छान अशी आध्यात्मिक चर्चा त्यांच्याबरोबर झाली. त्याच्यानंतर तेव्हापासूनच माझी खूप इच्छा होती की दीनानाथजींचा एक इंटरव्ह्यू आपल्याला मिळावा किंवा आपण घ्यावा. पण दीनानाथजी ऑस्ट्रेलियाला असतात आणि ते मधल्या काळात तिकडे होते, त्यामुळे ते काही शक्य झाले नाही. पण आत्ता सध्या ते इथे आलेत आणि आत्ता मी परत नर्मदा काठी गेले होते मैयांच्या आश्रमात, तेव्हा परत त्यांची भेट झाली. त्यांना म्हटलं माझ्यासाठी थोडा वेळ द्या आणि आज ते आपल्याकडे आलेले आहेत. दीनानाथजी, आपण आपलं ज्ञानेश्वरीवर खूप प्रभुत्व आहे हे मी ऐकलंय आणि आज त्या संदर्भातच की आज ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी परदेशात आपले हजारो लाखो फॉलोअर्स आहेत, ज्ञानेश्वरीचं निरूपण ऐकतायत. तर त्याबद्दल सगळ्यांनाच ही माहिती कळावी आणि आपलं जे काय अभ्यास आहे तो लोकांपर्यंत पोचावा याच्यासाठी म्हणून आपण या इंटरव्ह्यूची सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा होता की आपण लोकांना आपल्याबद्दल माहिती द्याल? तर मी मूळचा पुण्याचा आणि पुण्यातच माझा जन्म, पुण्यातच सर्व शिक्षण झालं. पुण्यामध्येच मी MES कॉलेजला सायन्स बॅकग्राऊंड आहे आणि IT मधलं सुद्धा मी शिक्षण घेऊन त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये जवळपास 12-13 वर्ष माझा व्यवसाय होता. ही थोडीशी माझी एक प्रोफेशनल आणि अकॅडमिक बॅकग्राऊंड. आपण परदेशी कधी गेलात? परदेशी मी ह्या थोड्याशा IT बॅकग्राऊंड आणि टेक्नॉलॉजीचं जे नॉलेज होतं त्याच बॅकग्राऊंडवर 1999 साली आम्ही दोघंही लग्न झाल्यानंतर मग ऑस्ट्रेलियाला मायग्रेट झालो. IT बॅकग्राऊंड आणि अध्यात्म हा प्रवास कसा जुळून आला? तसा माझी वाटचाल खूप शांततेने सुरू झाली, कुठेही गाजावाजा नव्हता. परंतु वयाच्या 11व्या वर्षी मला दत्त महाराजांकडनंच स्वप्नदृष्टांत झाला. त्याच्यातच त्यांची पहिल्यांदी भेट झाली आणि त्यांनी स्वतः मला माळ देऊन त्यांचा नाममंत्र मला त्यांनी जप करायला सांगितला आणि तो मंत्र होता श्री स्वामी समर्थ. अशी सुरुवात साधारण वयाच्या 11व्या वर्षापासून माझी झाली आणि ती साधना चालू होती. काही स्वामींच्या कृपेने अनुभवही खूप चांगले यायचे, पण त्याची वाच्यता माझी कोणापाशीही नव्हती.
परंतु जणू काही स्वामी काही गोष्टींची तयारी करून घेत होते आणि मग 1987 साली माझ्या सद्गुरूंशी भेट झाली. त्यांच्याकडून मला नामस्मरण प्रधान भक्ती मार्गाची ओळख करून दिली गेली, तो नाथ संप्रदाय. आणि तो ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर महाराज ह्या दोघांशी निगडीत आहे. नाथ संप्रदाय आहे, तिथून ज्ञानेश्वरीचा परिचय होऊन तो एक पाया तयार झाला. ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण कधीपासून म्हणजे अभ्यासाला कधीपासून सुरुवात केली आणि कशी सुरुवात झाली? अभ्यास शून्य आहे, आत्तापर्यंतही शून्य आहे. आणि कोणी विचारलं तर मी सगळ्यांना हेच सांगतो की माझी आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीची 2-3 वेळा पूर्ण वाचन किंवा पारायण झालं असेल, त्यापेक्षा जास्त नाही. परंतु गुरुकृपा इतकी विलक्षण आहे की गुरूंचा मला 16 वर्ष प्रत्यक्षात सदेहते असताना जो सहवास मिळाला, त्या 16 वर्षात ह्या कानांनी फक्त त्यांच्याकडनं ऐकायचं काम केलेलं आहे. आणि ते म्हणजे ज्ञानेश्वरी. ते अखंड ज्ञानेश्वरीवर सांगत असायचे आणि 16 वर्ष आम्ही त्यांच्याकडनं भक्तियोगावरचा जो 12वा अध्याय आहे त्याच्यावरचं निरूपण अखंड अविरत ऐकत होतो. ते जे सगळं आत मुरलेलं आहे ते आता काही वेळा बाहेर येतं, एवढंच म्हणावं लागेल. आपण आता आपल्या गुरुबद्दल बोललात, तर आपल्यावर गुरुकृपा कशी झाली, आपण त्यांच्या संपर्कात कसे आलात, ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा ना. नाही, गुरुकृपा तर आहेच, पण मी असं म्हणेन त्याच्यामध्ये मला मोठी साथ म्हणजे स्नेहलची लाभली, त्यात शंकाच नाही. कारण स्नेहलचा आणि माझ्या सद्गुरूंचा, म्हणजे तोपर्यंत मी माझ्या म्हणतोय, सद्गुरूंचा परिचय आमचं लग्न झाल्यानंतर झाला. मग त्या ठिकाणी थोडासाच वेळ गेला, पण त्यांची ती गुरुकृपा, त्यांची नामस्मरणाची दीक्षा स्नेहललाही मिळाली आणि स्नेहलनी आनंदाने स्वीकार केल्यावर आमच्या दोघांची वाटचाल सुरू झाली. ते 4-5 वर्ष आम्हाला दोघांनाही मग एकत्र त्यांचा सहवास, पुण्यालाच असायचे ते, तिथे मिळाला. आणि जसे आम्ही दोघेही तिकडे गेलो त्यावेळी त्यांची एकच भूमिका होती की ही सगळी गोविंदाची भूमी आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही असा, तुम्ही नामात असलात की तो गोविंद, तो परमेश्वर तुमच्या बरोबरच आहे आणि तुम्ही एकच करा की नामस्मरणाला विसरू नका. आम्ही गेलो तिथे, मनात खूप हुरहुर होती की 16 वर्षाचा एवढा अखंड जो सहवास लाभलाय गुरूंचा, तो आता मिळणार नाही. पण त्यांना प्रार्थना एकच केली होती की आम्हाला सत्संग नेहमी मिळावा. पहिली 2 वर्ष म्हणावी तसा मिळाला नाही, पण 2002 साली 2 नामधारक आम्हाला मिळाले आणि खरोखरच आम्ही 3-4 जण, आम्ही दोघं आणि ते दोघं, असा आमचा सत्संग सुरू झाला. आणि तो परिवार वाढता वाढता आता सिडनी, मेलबोर्न, ब्रिस्बेन, ॲडलेड इथे बरेच नामधारक आहेत. एक कुटुंब तयार झालेलं आहे नामसाधकांचं आणि तो आनंद आता आम्हाला अखंड मिळतोय. मग आम्ही भारतात असलो तरी मिळतो, ऑस्ट्रेलियात असलो तरी मिळतो. ही सगळी स्वामींची, गुरूंचीच कृपा आहे. ज्ञानेश्वरीच्या काळातील ज्ञान आजच्या पिढीला सांगताना दोन्ही शास्त्र आणि अध्यात्म याची सांगड आपण कशी घालता? फार महत्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याचदा मला सुद्धा स्वतःला कोड्यात टाकलं जातं. कारण नवीन जे जनरेशन आहे आणि जो चालू काळ आहे त्या दृष्टीने ज्ञानेश्वरीची सांगड घालणं ही थोडीशी कसरत आहे. कसरत मी एवढ्यासाठीच म्हणतो की ज्ञानेश्वरीतली जी भाषा आहे ती थोडीशी त्याचं जुन्या वळणाची आहे, शब्द जुने आहेत. परंतु ज्याप्रमाणे आपण माऊलींच्या किंवा ज्ञानेश्वरीच्या सहवासात जातो, आपल्याला एक गोष्ट समजत जाते की माऊलींना जी दिशा द्यायची आहे ती प्रत्येक जीवाला ते माऊलीच्या नात्याने, म्हणजे आईच्या नात्याने देत आहेत. म्हणजे आई मुलाला कसं समजून सांगेल, तर माऊलींच्या ओव्यांकडे बघताना जर अशा पद्धतीने आपण भूमिका ठेवली की ही आई मला काहीतरी समजावून सांगते, ही भूमिका ठेवल्यावर मग ते अगदी लहान मूल असो तिथपासून अगदी 80-90 वयाची व्यक्ती असो, त्याला असं वाटतं की ही आई मला आत्ताच्या माझ्या परिस्थितीत समजावून सांगते. मग त्यासाठी तुमची अकॅडमिक बॅकग्राऊंड कुठली असली, तुम्ही सायंटिस्ट असाल, IT प्रोफेशनल असाल, बिझनेस पर्सन असाल, इंजिनियर असाल, तिथपासून तुम्ही अगदी साधू, महात्मे, योगी असाल, पण एक आई तुम्हाला सांगते. आणि ही भूमिका थोडीशी मला माझ्या सद्गुरूंनी दिल्यामुळे त्याप्रमाणे माऊलींच्या ओव्या समजून घेऊन मग त्याच्यावर विचार मंथन किंवा विचारांची देवाणघेवाण करायला बऱ्यापैकी मग सोपं जातं. ज्ञानेश्वरीची जी रचना आहे ती भगवद्गीतेवरती आधारित आहे आणि त्याच्यामध्ये माऊलींनी असं सांगितलंय की संपूर्ण शास्त्र जिथं विश्रांती घ्यायला येतात
त्याचबरोबर वेगवेगळे वेद, वेगवेगळी उपनिषद, श्रुती, स्मृती आणि वेगवेगळे परंपरा, पंथ याच्यात कितीही मतमतांतरं असली तरी शेवटी सगळ्यांचं एकमत ज्या ठिकाणी होतं ती भगवद्गीता आहे. आणि एवढंच नाही तर विज्ञानाला सुद्धा जी गती देते, ती गती मिळण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा भगवद्गीतेमध्ये आहे. त्या भगवद्गीतेवर मला माझ्या सद्गुरूंकडून म्हणजे निवृत्तीनाथांकडून निरूपण करायची संधी मिळते. हे पाहून माऊलींनी अनेक आपण असं म्हणू की शास्त्राला धरून आणि शास्त्रार्थाला धरून त्याच्यावर त्यांनी विवेचन केलेलं आहे. आणि मुळात माऊलींचे जे शब्द आहेत ते अशा पद्धतीने काम करतात की समोरच्या माणसाच्या मनावर आणि बुद्धीवर ते प्रेमाने आघात करतात. ज्याप्रमाणे आई प्रेमाने एखाद्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवेल त्याप्रमाणे माऊलींचे शब्द आपल्या मनावरनं आणि बुद्धीवरनं हात फिरवतात. आणि त्यानंतर जी चालना मिळते तिथे आपल्या मनाचं आणि बुद्धीचं समाधान होतं. म्हणजे माऊली थोडक्यात असं म्हणतात की तुम्हाला वाद घालायचा आहे का, पण वादाचं रूपांतर कधीच संवादात होणार नाही. अगदी खरं. खूप छान वाक्य आहे. हे खूप माऊलींची सुंदर उपमा आहे. आणि मग ते म्हणतात जर तुम्हाला संवाद साधायचा असेल तर आपण शांतपणे त्याला सुरुवात करू. मग शांतपणे सुरुवात करायची असेल तर ते असं म्हणतात की तुमचं अंतःकरण हळूवार व्हायला पाहिजे, तुमची बुद्धी स्थिर पाहिजे, तुमचं मन स्थिर पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर एखादा मुद्दा मांडायचा असेल तर त्याच्यावर तुम्ही मुळात स्थिरावलेले पाहिजे. आणि एवढंच नाही तर त्याचं सगळं ज्ञानही तुम्हाला पाहिजे. मग तुम्ही बोलायला सुरुवात केली की त्या ठिकाणी संवाद घडायला लागतो. आणि आजचं जर आपण उदाहरण घेतलं तर गुगल महाशय आहेत किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बघतोय. आता ज्ञानसागर तर सगळ्यांना प्रचंड प्रमाणात अवेलेबल झालेला आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा माऊली असं म्हणतात तहान लागल्यावर ती तहान आपली फक्त ओंजळभर पाण्यानेच भागते. मग तीच गोष्ट ते ज्ञानाच्याही बाबतीत म्हणतात की ज्ञानाचा सुद्धा खूप अतिरेक झाला तर मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून ते असं म्हणतात की तुम्ही फक्त जिज्ञासू राहा आणि तुमची जिज्ञासा ज्या गोष्टींनी भागणार आहे तेवढीच तुमची तहान आहे ती तुम्ही आधी भागवा, ते पचवा आणि सर्वात त्यांचा भर आहे म्हणजे त्याचा अनुभव घ्या. असे अनेक दाखले माऊलींचे आपल्याला मिळतात. आणि मग ह्या अशा चॅलेंजिंग सिच्युएशन जेव्हा येतात त्याच्यातून अगदी सरळ सोट मार्ग आपल्याला मिळतो. नर्मदे काठी जाण्याची ओढ आपल्याला कधीपासून लागली? परिक्रमा करण्याचा जो विचार आला तो अचानक आला. त्याची काहीही बॅकग्राऊंड नाही आहे. पण ती घटना घडली ती करोनाच्या काळात घडली. आणि त्यावेळी पहिल्या प्रथम जो परिक्रमा हा शब्द मनात उमटला त्यावेळी मला आश्चर्य वाटलं. कारण अनेक वर्षांपूर्वी मी म्हणेन म्हणजे त्यालाही आता 35 वर्ष झाली असतील, त्यावेळी रामानंद बिडकर स्वामी महाराजांचं चरित्र मी वाचलं होतं, पुण्यातले बिडकर महाराज. आणि त्यांचा नर्मदा किनारी झालेली भ्रमंती किंवा स्वामींच्या आज्ञेने झालेलं भ्रमण ह्याबद्दल वाचल्यानंतर ते एक रोल मॉडेल म्हणून माझ्या समोर होते. आणि 35 वर्षात परत त्याची एकदाही आठवण नव्हती. आणि जो करोनाच्या काळात एक अस्थिरतेचा सगळा काळ निर्माण झाला त्यावेळी थोडी आमच्याही मनात काही गोष्टींमुळे चलबिचल झाली, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे. आणि त्याच्यातून हा परिक्रमा शब्द आठवला. आणि म्हटलं अरे परिक्रमा म्हटलं तर नर्मदा मैयाची परिक्रमा आणि आपल्याला जर करावीशी वाटते तर काहीतरी संकेत मिळाला पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी मला माझ्या बहिणीचा मेसेज आला की मी परिक्रमेला निघते. ही एक घटना घडली. तरी आपलं म्हणण्यापेक्षा माझं मन, माकड मन ते विचार करतच होतं. ते म्हणलं भारतातले तर कोणीही परिक्रमेला जातच असतात, ऑस्ट्रेलियातून कोणी जाणार असेल तर म्हटलं मग तोही संकेत मिळाला पाहिजे. आणि खरोखरच 5-6 दिवसात मला माझ्या एका मित्राचा फोन आला आणि तो म्हणला की एक गोष्ट कळवायची होती की ज्या मित्राचा माझा 5 ते 6 महिन्यात काही कॉन्टॅक्ट नव्हता. आणि तो म्हणला एवढंच कानावर घालायचं आहे की मी परिक्रमेला जातोय. हे 2 संकेत मिळाल्यावर मी मनात निश्चय केला की हा स्वामींकडनंच आपल्या मनात येणारा संकेत किंवा प्रेरणा आहे. आणि त्याप्रमाणे थोड्या प्रमाणात मनाची तयारी व्हायला लागली. स्नेहललाही मी तो माझा विचार सांगितला. तिने हो नाही असं एकदम काही म्हणली नाही, पण ती म्हणली असेल स्वामींची इच्छा तर परिक्रमा नक्की घडेल. पण त्यावेळी तिची तयारी नव्हती. मग तिचीही हळूवारपणे तयारी होत गेली. आणि मग आम्ही दोघांनी ठरवलं की यापुढे जर भारतात आपण गेलो तर परिक्रमेच्या तयारीने जायचं. आणि ती तयारी करून आम्ही आलो आणि 2022 सालच्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही परिक्रमेला सुरुवात केली.
आणि स्वामींच्या कृपेने आमच्या दोघांची पैदल परिक्रमा 4 महिन्यात मार्च 2023 मध्ये पूर्ण झाली. किती छान. आणि त्याच्यामध्येच तुम्ही जो उल्लेख केलात ते चितळे मैया, चितळे बाबाजी आणि त्याचबरोबर अनेक साधू संतांच्या भेटीचाही आम्हाला त्यावेळी 4 महिन्यामध्ये खूप आनंद घेता आला. आपण जी नर्मदा परिक्रमा केली त्याच्यात आपल्याला काही दिव्य अनुभूती नक्कीच आल्या असतील, तर त्या आम्हाला नक्की सांगा ना. तो तर फार सुंदर अनुभव आहे. शूलपाणीच्या जंगलाबद्दल कोणाला माहिती नाही. नर्मदा परिक्रमा म्हटल्यावर असा क्वचित एखादा सापडेल. आणि त्या शूलपाणीच्या जंगलामधनं आमचाही प्रवास चालू होता. सडक मार्गाने आम्ही चाललेलो होतो. अत्यंत उन्हातानाचे दिवस होते आणि आम्हाला थोडंसं असं समजलं होतं की एक आश्रम 7 किलोमीटर अंतर चालल्यावर आहे. डांबरी रोड होता आणि त्याचा एक अनुभव स्नेहलला आलेला आहे. तो आपण तिच्याकडनं जरूर ऐकूयात. पण आम्हाला एक सेवेकरी आले, ते गाडी घेऊन आले आणि त्यांनी आम्हाला भोजनाला चक्क रस्त्यावर बसवलं. आणि भोजन म्हणजे काय होतं तर आपल्याकडे हिरव्या मिरच्या असतात. त्या हिरव्या मिरच्यांची भाजी होती, त्या हिरव्या मिरच्यांचंच लोणचं होतं आणि त्या हिरव्या मिरच्यांचाच ठेचा होता आणि त्याबरोबर पोळी. हे भोजन आम्हाला त्यांनी त्यावेळी दिलं. परंतु लागलेली भूक पाहिल्यावर आम्ही काय जेवतो याकडे आमचं लक्ष गेलं नाही. आणि तेव्हाच अचानक जंगलातनं एक भिल्लीण आपण म्हणतो, गरीब, अत्यंत अंगावरचे फाटके कपडे असं सगळं वर्णन करता येईल आणि जखड म्हातारी अशा स्वरूपात एक भिल्लीण आमच्या समोर आली. पण त्या मैयाच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ते पाहिल्यावर आमच्या मनात काय परिवर्तन घडलं ते आता शब्दात सांगणं अवघड आहे. पण आम्ही जणू काही उठलो, त्यांच्या दर्शनाला गेलो. त्यांनी आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं, मस्तकावरनं हात फिरवले आणि खूप आशीर्वाद दिले आणि म्हणाल्या, आप यहाँ आ गए, आपकी भेट हो गई, आप परिक्रमा में, आपकी परिक्रमा बहुत सफल होगी. खूप आशीर्वाद त्यांनी आम्हाला दिले. तो एक प्रसंग झाल्यानंतर काही दिवसांनी आम्ही पुढे असेच चालत होतो आणि त्यावेळी एक 10-15 मिनिटं सकाळची वेळ होती, लवकर 6:30 पावणे 7ची. आणि आमच्या दोघांच्याही मनात फक्त हनुमंतांचा विचार आणि तो का यायला लागला हे आम्हालाही कळलं नाही. आम्ही एकमेकांशी जेव्हा बोलायला लागलो म्हटलं हनुमंतांची आठवण होती. याचा अर्थ काहीतरी जवळपास मंदिर असावं, आश्रम असावा किंवा ह्या भागात उपासना चालत असावी. असं बोलत आम्ही चालत होतो. डांबरी रस्ताच होता आणि एके ठिकाणी एका असा बाक होता. त्या बाकावरती हातात चहाची केटल असते ती घेऊन एक साधू बुवा उभे होते आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर हनुमंतांची आठवण यायला लागली प्रचंड प्रमाणात. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे सात्विक, निरागस आणि अगदी लहान मुलासारखे भाव होते आणि त्यांची म्हणजे देहबोली, आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, ती सुद्धा सगळी लहान मुलांसारखी होती. त्यांनी आमचं खूप स्वागत केलं, आम्हाला चहा दिला. आमच्या हातात दंड होता, ते दोन्ही दंड हातात घेऊन त्यांनी फोटो काढून घेतले आणि काही त्यांच्याशी संवाद नाही. आणि ते अचानक आम्हाला म्हणाले, शूलपाणी में तो आपको मैया मिल चुकी है. आणि ते म्हटल्या आमच्या अंगावर काटा आला आणि तिथे आम्हाला समजलं त्या ज्या जखड म्हातारीच्या वेशात आम्हाला भेटली होती ती साक्षात मैयाच होती आणि त्याचं पुष्टीकरण त्या साधूबाबांनी केलं. हा एक अगदी म्हणजे असा कोरला गेला प्रसंग. असा हा सुंदर अनुभव. आता आपण नर्मदेकाठी मैयांच्याच इथे मोठा आश्रम बांधताय, तर ती आश्रम बांधण्याची प्रेरणा आपल्याला कशी झाली? 2022 साली परिक्रमा झाल्यानंतर आतापर्यंत वारंवार भ्रमंती करण्याचा प्रसंग आला. काही वेळा पूर्ण परिक्रमा झालीच, पण त्याच्यानंतर मोटरसायकलवरनं 1200 किलोमीटर भ्रमंती केली. त्यानंतर परत एकदा अमरकंटक ते ओंकारेश्वर पायी भ्रमंती झाली आणि वारंवार मैयाच्या सानिध्यात गेल्यावर असं लक्षात आलं की तिथे सेवाभाव खूप आहे आणि तो सेवाभाव प्रत्येक व्यक्तीमध्ये, लहान मुलापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत आपल्याला बघायला मिळतो आणि सगळेजण परिक्रमावासींची सेवा करतात. सेवेकरीही खूप आहेत. पण बऱ्याच जणांशी संवाद साधल्यावर असं लक्षात आलं की खूप जणांना नर्मदा किनारी जाऊन साधना करायची आहे, उपासना करायची आहे, गुरुप्राप्ती झाली आहे, मैयाची कृपा झालेली आहे, साधूंची संगत लाभली, पण आता एकांतात साधना करायची आहे. आणि ती साधना उपासना करण्यासाठीची ठिकाणं खूप कमी आहेत. आश्रमात गेलं की तिथल्या जबाबदाऱ्या, तिथले नियम.
आणि परिक्रमावासींना सेवा द्यायची म्हटली तरी त्याचे नियम वेगळे. म्हणजे अशा पद्धतीने आपण व्यस्त होतो. आणि ज्याला गुरुगीतेत म्हटलेलं आहे की जया चाड गुरुभक्ती तेने सद्गुरु सेवावा एकांते. म्हणजे शेवटी सगळं शिकल्यानंतर सुद्धा जी आत्मप्राप्ती आहे, आत्मसुख आहे, त्याच्यासाठी आपल्याला एकांतात जाऊनच त्या साधनेचं सुख घेतलं पाहिजे. मग मनात विचार यायला लागले की त्या दृष्टीने आपल्याला जर काही संधी मिळाली, जागा मिळाली, तर आपण अशी योजना करावी की तिथे साधक, नामधारक ही मंडळी जाऊन साधना आणि उपासना करू शकतील. तर नर्मदा मैयानी ती संधी दिली. त्या दृष्टीने जागा घेऊन आता तो एक माऊली साधना संकुल असा प्रकल्पही साकारला जातोय. पण हळूहळू काही योजना अशा आहेत की तो प्रकल्प फक्त नर्मदा किनारी न राहता महाराष्ट्रात पंढरपूर माहेरघरच आहे संतांचं, तर तिथं सुद्धा तसं एक थोडंसं साधना संकुल उभारण्याचा विचार सध्या चालू आहे. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल तिथे साधना आणि उपासना केंद्र कशी आपल्याला चालवता येतील की जिथे उदंड नामस्मरण घडेल, उपासना घडेल, असा प्रयत्न नक्कीच आहे. स्नेहलताई, लग्न झाल्यानंतर आपला आध्यात्मिक प्रवास सुरू झाला, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा ना. अं, खरं सांगायचं तर माझी अशी आध्यात्मिक बॅकग्राऊंड अजिबात नाहीये. घरी आपल्या सगळ्यांच्या घरी जसं असतं की नमस्कार करायचा, संध्याकाळी शुभंकर होते म्हणायचा, असं जनरल आहे. परंतु लग्न झाल्यानंतर मला सांगितलं गेलं की माझे असे असे सद्गुरू आहेत आणि तर आपण जाऊ भेटायला. पण काहीच बॅकग्राऊंड नसल्यामुळे काही कळत काही नव्हतं, कारण मी 21 वर्षाचीच होती जेव्हा लग्न झालं आमचं. आणि सद्गुरूंकडे आम्ही गेलो, त्यांना बघितलं आणि त्यांना बघितलं जी आमची नजरानजर झाली, त्याच्यातनं काय झालं मला माहित नाही, पण ते कनेक्शन किंवा बॉन्डिंग झालं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मला सांगितलं की नाम घे म्हणून. नाम घेशील का? म्हटलं हो, मला आवडेल नाम घ्यायला. म्हटलं मी घेईन नाम. आणि त्यांनी नाम दिलं आणि ते नाम मला त्यांनी त्यांच्या हाताने जिभेवर दिलं, जिभेवर. आणि ते नाम दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, आता तुझ्यावर जबाबदारी आहे. आता तू जे काय बोलशील ते सगळं खरं होणार. खूप मोठी जबाबदारी. खूप मोठी जबाबदारी आहे. पण तेव्हा लहान असल्यामुळे मे बी तेवढं ते गांभीर्य त्याचं लक्षात पण नाही आलं अजिबात. आणि म्हटलं ठीक आहे, म्हणजे काय असं विशेष असं नाही वाटलं. आणि मग हळूहळू लक्षात आलं, काही अनुभव मी पण घेतले की काही आपण बोलल्यावर पटकन ते खरं होतं वगैरे. त्यामुळे मग एक जबाबदारीची जाणीव झाली त्याच्यानंतर. आणि मग लक्षात आलं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला खूप जपून बोललं पाहिजे. कोणाबद्दलही मनात कुठलाही वाईट विचार येता कामा नये, जेणेकरून त्याचा त्रास आपल्याला होईल. आणि आपल्याला तर ठीक आहे आपण करू, पण आपल्या सद्गुरूंनाही त्याचा त्रास होता कामा नये, अशी कुठेतरी जाणीव झाली. आणि तो प्रवास हळूहळू सुरू झाला. परंतु म्हटलं असं की याची खूप आवड किंवा हे नसल्यामुळे काहीच माहिती नव्हतं याच्यात. परंतु सद्गुरु कृपेनेच अनुभव दिले, बरेच अनुभव त्यांनी दिले मला. त्यांच्याकडनं आले, साधना करून घेतली त्यांनी, समोर बसून 1-on-1 साधना करून घेतली. सगळ्या गोष्टी शिकवल्या की कसं करायला पाहिजे, नामस्मरण म्हणजे काय, ही वाटचाल आपण कशासाठी करतोय. तर त्यांनी एक सुंदर पहिलाच जो त्यांचं 1-on-1 आमचं बोलणं होतं, ते हे त्यांनी सांगितलं की नामस्मरण म्हणजे काय. तर त्याचा अर्थ त्यांनी खूप सुंदर सांगितलं. त्यांनी सांगितलं, नाम अधिक स्मरण म्हणजे नामस्मरण. जेव्हा आपण आपल्या इष्टाचं किंवा आपल्या गुरूंनी दिलेल्या नामाचं जेव्हा उच्चार करतो, त्याच्याबरोबर त्यांचं स्मरणही आवश्यक आहे. नुसतं नाम घेऊन काही उपयोग नाही. त्याच्याबरोबर त्याचं स्मरण झालं की तेवढी जास्त आपल्या पॉवर मिळते, आपण आत्ताच्या भाषेत जर बोललं तर. आणि आपली प्रगती फास्ट होते त्या दृष्टीने. असं मार्गदर्शन त्यांच्याकडनं मिळालं आणि ते अजून पण करतातच आहे. आता तुम्ही म्हणलात तसं की यांच्याबरोबर म्हणजे पुरुष आणि स्त्री अशाने, तर मला असं वाटतं की स्त्रीचा जास्तीत जास्त करून संसारामध्ये जास्त इंटरेस्ट असतो किंवा संसार आवडतो स्त्रीला. मला हे आवडायचं, असं नाही की आवडत नव्हतं. मला एन्जॉयमेंट हे
कपडे नवीन कान चोकी ज्या यंग मुलींना असतात किंवा संसार लग्न झाल्यानंतर ते सगळे आपल्या मायामध्ये पण होत्या. परंतु मला असं वाटतं की जेव्हा जशी जशी साधना होत गेली ना, तशी तशा त्या इच्छा पण कमी होत गेल्या. तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण जर साधना मनापासून जर करत असू आणि सद्गुरु कृपेने त्यांनी जे मार्गदर्शन केले त्या अनुसार जर आपण करत असू, तर आपल्या या इच्छा किंवा या वासना आपण म्हणतो त्या सुद्धा नक्कीच कमी होतात आणि त्या हळूहळू म्हणजे गेल्या म्हटलं तरी चालेल. आता असं मनात येत नाही की अरे हे खावं ते खावं, हे कपडे घ्यावे ते घ्यावं. आणि त्याचं वन ऑफ द रिझन इज नर्मदा परिक्रमा. परिक्रमा जसं म्हणाले की 4 महिने लागले. त्याच्यानंतर पण आपण म्हणतो जसं की नर्मदा मैया ही विरक्ती आपल्याला प्रदान करते, वैराग्य आणि विरक्ती. तर मला असं वाटतं की हे पण एक रिझन आहे. त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच गोष्टी घडल्या. परिक्रमेमध्ये पण सुंदर अनुभव आले आणि आत्ताच्या क्षणाला मी सांगू शकते की सद्गुरूंची कृपा नसेल तर काही होऊ शकत नाही. आणि त्यांच्यावर माझा 110% विश्वास आहे, संपूर्ण विश्वास आहे. जोपर्यंत समर्पण नाही तोपर्यंत काही मिळणार नाही. मला एक गोष्ट हो, हो, बोला. सांगायला आवडेल, जी म्हणजे तो आमच्या दोघांच्या वाटचालीचा पाया आहे. तो म्हणजे असा की जर लग्न झालेले नवरा बायको असे जर साधक असतील, तर आमच्या सद्गुरूंना हे खूप आवडायचं की त्या दोघांनी एकत्र जर नाम घेतलं, तर त्यांना खूप आवडायचं. कारण ते म्हणायचे तसं जर झालं तर पुढची वाटचाल करायला खूप सोपं जातं. त्यामुळे असं म्हणेन की आत्तापर्यंतच्या आमच्या संसारातला प्रापंचिक ह्याच्यातला जो काही प्रवास आहे, त्या ह्याच्यात दोघांनाही साधनेची बैठक असल्यामुळे आम्हाला एकमेकांना खूप सुंदर साथ देता आली आणि देता येते. हा एक मोठा पाया आहे त्याचा. आत्ता आपल्या ओळखीत असे काही कपल्स आहेत का? कारण आपला फॉलोअर्स मला वाटतं 80-90% फॉलोअर्स आपले परदेशी लोक आहेत, म्हणजे भारतीयच आहेत जे परदेशात स्थायिक झालेले आहेत. तर परदेशात राहूनही स्पिरिच्युअल पाथवर चालणारे असे काही कपल्स आपल्याला माहिती आहेत? आहेत ना, आहेत, कपल्स आहेत. आणि आनंद याचा वाटतो की ते म्हणतात की आम्ही पण संसारात आहोत, तुमच्यासारखेच आहोत. तर आम्हाला पण याच्यातनं बाहेर पडायचं आता हळूहळू. म्हणजे जे आपण आता शिकवतो किंवा संत महात्म्यांनी जे आपल्याला शिकवलंय की अटॅचमेंट, डिटॅचमेंट, हे जे शिकवलं ते हे आपल्या लाईफमध्ये कसं आणायचं, कसं करायचं, ते एकदम होणं अशक्य आहे. ते होऊच शकत नाही एकदम. पण नामस्मरण, सत्संग, चांगलं वाचन, डिस्कशन्स असे जर झाले तर आपल्यामध्ये नक्की परिणाम होतोच होतो 100%. आमच्यासाठी ज्ञानेश्वरीतल्या काही निवडक ओव्यांचं निरूपण सांगाल दीनानाथजी? जरूर प्रयत्न करतो. त्याच्या अगोदर एवढंच सांगावंसं वाटेल की सद्गुरूंनी जी कृपा केली आणि ज्ञानेश्वरीच्या आधारे जो मार्ग दाखवलेला आहे, तो मार्ग असा दाखवलाय की त्याच्यात कुठेही गंभीरपणा असा नाहीये. म्हणजे आपण असं म्हणू ना की आध्यात्मिक वाटचाल करतोय, ध्यानधारणा करायची, नामस्मरण करायचंय, तर आपल्याला खूप लांब चेहरा करून बसायचंय असं काही नाहीये. त्यांनी अगदी आम्हाला हसत खेळत, ज्याला आपण म्हणतो की बेळबत्ता खात, चहा पाणी करत, बिस्किटं खात, सगळी मौज मजा करत त्यांनी आम्हाला अध्यात्म शिकवलेलं आहे. आणि त्याचा उपयोग आता जेव्हा हे काही तरुण मंडळी एकत्र येतात आणि जेव्हा गप्पा होतात, विचारविनिमय होतो, त्यावेळी आम्हाला सुद्धा तेच वळण मिळाल्यामुळे त्यांच्याबरोबर पटकन जोडलं जायला त्याची खूप मदत होते. हसत खेळत सगळ्यांना प्रवास करता येतो. आणि जेव्हा माऊलींच्या काही ओव्या आपण घेतो, त्याच्यामध्ये एक सगळ्याच ओव्या खूप सुंदर आहेत. आत्ता जी पटकन आठवते मला, त्याच्यामध्ये एक ओवी अशी आहे की माऊली एके ठिकाणी असं म्हणतात की माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निशेख, मद्याजी चोख याची नाव. ह्याच्यात त्यांनी एक सुंदर सूत्र किंवा प्रिन्सिपल आपण म्हणतो ते दाखवलेलं आहे की आपल्या मनात खूप विचार येत असतात, असंख्य विचार येत असतात आणि तो मनाचा मूळचा स्वभावच आहे. तेव्हा ते म्हणतात की मनाला त्याच्या स्वभावाप्रमाणे कर्तव्य पार पाडू दे, त्याला विचार करत राहू दे. पण ज्यावेळी तुम्हाला असं वाटतंय की माझ्या मनात जरा विचार कमी आले तर बरं होईल, त्यावेळी ते म्हणतात की मग तू कुठलंही माझं सगुण रूप आठव
आणि माझं सगुण रूप आठवताना तुझ्या मनातले सगळे संकल्प त्या ठिकाणी जळून जात आहेत अशी कल्पना कर. असा जेव्हा आपण अभ्यास करतो, थोड्याच वेळात आपल्या लक्षात यायला लागतं की हळूहळू आपल्या मनातले विचार कमी होत चाललेत. अभ्यास जसा वाढतो आपण निर्विचार होत जातो. आणि निर्विचार झाल्यावर काय करता येतं आपल्याला, की ज्या विचारांवर आपल्याला फोकस करणं आवश्यक आहे तो चोखपणे करता येतो. आणि त्यालाच ते म्हणतात मद्याची चोख माझे नाव, मद्याची चोख याची नाव. म्हणजे ही जी एक त्यांनी आपल्याला मार्गदर्शन दाखवलेलं आहे ते मार्गदर्शन या ओवीमधनं बघायला मिळतं. अजून एका ओवीमध्ये ते अगदी सर्वसामान्य सगळ्यांना सांगतात की सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभ अलाभ न धरावे मना माझी. पटकन याचा अर्थ असा केला जातो की सुख झालं तर ते कधी व्यक्त करू नये, दुःख झालं तर विषाद मानू नये, लाभ अलाभ झाला तर त्याच्याबद्दल कधी खंत व्यक्त करू नये. तर असं बिलकुल माऊली सुचवत नाही. माऊली म्हणतात की तुम्हाला जे झालं की सुख होतं, जे झालं की दुःख होतं, लाभ म्हणजेच आसक्ती, अलाभ झाला की परत विषाद करणं, ह्या ज्या सगळ्या मनाच्या अवस्था आहेत, ह्या अवस्थांकडे बघायला शिका. आणि या अवस्थांकडे जर तुम्ही बघायला शिकलात तर तुमच्यामध्ये एक स्थिरपणा यायला लागतो. आणि थोडक्यात हल्ली जे आपण सॉफ्ट स्किल्समध्ये ऐकतो की बाय द टाइम, म्हणजे एक टाइम तुम्ही घ्या, हातात पॉज घ्या, स्वतःला वेळ द्या, स्वतःकडे बघायला शिका, अनेक मार्ग ओपन होतात. आणि हेच वेगवेगळ्या प्रकारे आपण जर या ओव्यांचा भावार्थ पाहिला तर हेच माऊली आपल्याला शिकवतात. फक्त जुनी भाषा असल्यामुळे काही वेळा त्याच्यातला भावार्थ समजणं अवघड जातं. पण माऊली एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात. ते म्हणतात की आपल्या मनामध्ये विचार येतात म्हणजे काय येतात, तर विचार येतात म्हणजे त्यांना धरून शब्द मनामध्ये स्फुरायला लागतात. जेव्हा अनेक शब्दांचा समूह एकत्र येतो त्याचं वाक्य तयार होतं, त्याचा विचार तयार होतो. पण ते म्हणतात की शब्द पहिल्यांदा बाहेर पडतात पण त्याच्या अगोदर भाव प्रगट होतो. आणि हा भाव मात्र प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रगट होतो. म्हणजेच याचा अर्थ असा की शब्दांच्या साह्याने भाव बाहेर प्रगट होतो. म्हणून ते म्हणतात की तुम्ही तुमच्या अंतःकरणाला जपा आणि दुसऱ्याच्या सुद्धा मनातला भाव ओळखायला शिका. मग तुम्हाला शब्दांची देवाणघेवाण खूप सुंदरपणे करता येईल. आणि मग ते म्हणतात की अशी जर देवाणघेवाण करता आली तर तुम्ही तुमच्यामध्ये तर सुखाने राहालच, पण तुमच्या संपर्कात जर कोणी आलं तर त्याला सुद्धा सुखाने राहण्यासाठी मदत कराल. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला माऊलींच्या ओव्यांमधनं सहजपणे शिकायला मिळतात.